कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल आहे ते वाजलेलं आहे आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या काँग्रेस कमिटीमध्ये आणि या ठिकाणी पाहतोय की काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर आहेत आणि इतर काँग्रेसचे नेते आहेत ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखती घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं तर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट आहे तो चांगला राहिलेला आहे आणि त्यामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या आहे ती मोठी आहे। आपल्यासोबत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आहेत। पाटील साहेब, काय सांगाल? खरं तर मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची गर्दी दिसते, कशा पद्धतीचं नियोजन आहे, किती ठिकाणी अलायन्स झालं आहे? नाही, शिरोळ हातकणंगल्यामध्ये शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित असे आमचा अलायन्स साधारणपणे या 2 तालुक्यात झालेला आहे। गडिंग्लजमध्ये पण चर्चा प्राथमिक त्या ठिकाणी चालू आहे। करवीरमध्ये सुद्धा शिवसेनेला आम्ही काही जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, त्याची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे की जेवढं जास्त आम्हाला अलायन्स करून लढता येईल ते लढू, नाही झालं तर मैत्रीपूर्ण लढू। खरं तर महापालिका निवडणुकीत काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे, असं पाहता इच्छुकांची संख्या अधिक वाटत नाही का? नाही, काँग्रेस कोल्हापूरमध्ये आहेच। मी नेहमी म्हणतो की विधानसभेला सुद्धा 10.5 लाख मतं ही महाविकास आघाडीला पडलेली आहेत आणि त्यामुळे काँग्रेसच्या विचारधाराची माणसं जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे जिल्हा परिषदमध्ये होईल। नक्कीच आपण पाहतोय की नक्कीच काँग्रेसला या सगळ्या निवडणुकीत फायदा होईल असं स्वतः आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।